अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या एका मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपण जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। तिथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे सर्व मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा। आपण टेलिग्रामवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। त्यामुळे तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। टेलिग्रामची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप न करता। सॉरी मुखर्जी नदी त्याला तिनं मारली मिठी मला तिनं मारली मिठी त्याला तिनं मारली मिठी मला तिनं मारली मिठी कमला झाली once more मुखर्जी नदी त्याला तिनं मारली मिठी मला तिनं मारली मिठी त्याला तिनं मारली मिठी मला तिनं मारली तर मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर मी प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा या डिस्क्रिप्शनमधून लिंक मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बेटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची। तर अशा प्रकारचे आपल्याला बेटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर 0 सेकंदापाशी यायचं आहे, यामध्ये फोटो ॲड करायचे। तर फोटो ॲड करण्यासाठी काय करायचे, प्लसवरती क्लिक करायचे, साईडला मीडियावरती जायचे। तर अशा प्रकारची तुम्हाला एक फाईल दिलेली असेल तर तुम्ही यामध्ये फोटो ॲड करून घेऊ शकता। तुम्ही सर्व फोटोज ॲड करून घेतो। तर मी अशा प्रकारे सर्व फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं आपल्याला बघा, सर्व फोटोज वगैरे ॲड केल्याच्या नंतर काय करायचं, आता आपल्याला 4 सेकंदापाशी यायचं आहे। 4 सेकंदापाशी आल्याच्या नंतर इथं आपल्याला एक शॅडो ॲड करायची। तर शॅडो कशी ॲड करायची ते मी सांगतो। तर शॅडो ॲड करण्यासाठी खाली प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे। त्याच्यानंतर वरील 3 डॉटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याला फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर खाली कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती टच करायचे। त्याच्यानंतर खाली सर्कल ग्रेडियंटवरती टच करायचे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्कल येणार आहे। तर काय करायचं, सर्कलला सेंटरला ठेवून घ्यायचं आहे, व्हाईटला खाली ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचे, खाली व्हाईट कलरवरती टच करायचं। त्याच्यानंतर याला ब्लॅक करून घ्यायचं आहे। ओके, साईडला ब्लॅकवरती टच करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचे। तर अशा प्रकारची आपली शॅडो बनवून रेडी होणार आहे मित्रांनो, बघा। तर ओके, तर काय करायचं, लास्ट बीट पैसे यायचं आहे, याची लेंथ वाढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारचे आपल्याला शॅडो बघायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे शॅडो ॲड केल्याच्या नंतर काय करायचं, परत 4 सेकंदापाशी यायचे। 4 सेकंदापाशी आल्याच्या नंतर एक तुम्हाला मी आपल्या फाईलमध्ये PNG दिलेला असेल तो PNG ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्या PNGच्या मागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी काय करायचं आहे, खाली इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे। त्यानंतर क्रोमाकी नावाचं इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं ग्रीन कलर असेल, ग्रीन कलरवर टच करायचे आणि याला ब्लॅक करून घ्यायचे। तर या मागचं ॲटोमॅटिकली बॅकग्राऊंड रिमूव्ह होणार आहे बघा मित्रांनो। त्यानंतर काय करायचं, बॅकला यायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती। त्याच्यानंतर काय करायचं आहे, याला खाली ओढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली रिसाईजवरती जाऊन याला थोडं तुम्ही रिसाईजसुद्धा करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे बघा। तर लास्ट बीट पैसे यायचं, याची लेंथ वाढून घ्यायची आहे। तर आता काय करायचं, आणि प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं बघा। तर अशा प्रकारे थोडी रेक्टँगलची लेंथ वाढून घ्यायची आहे, याला छोटं करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे। त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आणि याला व्हाईट करून घ्यायचं आहे। बॅकला यायचं, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती याला खाली असं ओढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघा मित्रांनो। रिचार्जवर जाऊन थोडं तुम्ही मोठं सुद्धा करून घेऊ शकता बघा अशा प्रकारे। त्यानंतर काय करायचं आहे, याच लेअरवरती टच करून
लेअरवरती जायचं आणि डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला मुवमेंट ट्रान्सफरवरती जाऊन याला समोर सुद्धा अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे बघा. तर अशा प्रकारे एकदम ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची सुद्धा लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे बघा. तर मित्रांनो आपल्याला PNGच्या खालती आणखीन एक शॅडो ॲड करून घ्यावी लागेल. तर शॅडो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचं आहे. त्यानंतर वरती 3 डॉटवरती टच करायचं, याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं, साईडला ग्रेडियंटवरती जायचे, ब्लॅकला खाली घ्यायचं अशा प्रकारे बघा. म्हणजे PNG इतकं ठेवून घ्यायचे, जास्ती पण मोठं करून घ्यायचं नाही. तर अशा प्रकारे त्यानंतर व्हाईटवरती क्लिक करायचं, याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं. तर ओके, तर लास्ट बिट कशी यायचं, याची लेंथ वाढून घ्यायची आणि याला काय करायचं सर्व PNGच्या खालती ठेवून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्या PNG अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. तर आता काय करायचं आहे, सर्व फोटोला आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला शेक इफेक्ट प्रेसेटच्या लेअरवरती यायचं आहे. तर काय करायचं आहे, 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. तर 1 नंबरच्या फोटोवरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती टच करायचं आहे. त्यानंतर इफेक्टवरती जाऊन इथं 3 डॉटवरती टच करायचं आहे आणि इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इफेक्ट कॉपी होणार आहे. आपल्याला बॅकला आपल्या व्हिडिओवरती यायचं आहे आणि 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा बघा मित्रांनो. तर अशा प्रकारचा हा इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्यानंतर बॅकला डबल शेक इफेक्ट प्रेसेटच्या लेअरवरती यायचं आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि काय करायचं आपल्याला, या 2 छोटे फोटो आहेत, त्या 2 छोट्या फोटोला इफेक्ट हा पेस्ट करून द्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर समोर दुसरा इफेक्ट येणार आहे. त्यानंतर परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि 3 नंबरचा एक लास्टचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओवरती यायचं आहे. आता जितके काही आपल्याला राहिलेले इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे बघा. तर या सर्व फोटोला आपल्याला इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे बघा मित्रांनो. तर मी इफेक्ट सर्व फोटोला ॲड करून देतो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा. तर आपण सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे काहीसा हा इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्यानंतर काय करायचं, 0 सेकंद बशी यायचं आहे, बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर कशी ॲड करायची, तर बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक परत रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे, याला ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे, बॅकला यायचं बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे बघा. स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर लेंथ एक 10% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर आता काय करायचं बघा, बॅकला शेक इफेक्ट प्रेसेटच्या लेअरवरती यायचं आहे. तिथं आपल्याला 2 लेअर बघायला मिळणार आहेत. तर या दोन्ही लेअर्स कॉपी करून घ्यायचे आहेत. लेअर्स कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि इथे येऊन पेस्ट करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला काहीसा ग्लो येणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा आपला व्हिडिओ आहे. तर ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे, याला 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मागचे व्हिडिओ बघत राहा. जय शिवराय, जय शंभूराजे. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए।